एवढे पल्स माझे निघालेले आहेत आज. चला बघूया प्रोसेस कसे काढलेत मी ते. ओके गाईज, ॲमेझॉनवरनं ज्याची वाट बघत होती ते आलं आहे. यामध्ये पल निघतात असं म्हणतात. आता बघूया आपण खरंच निघतात का. सो लेट मी गेट द सीझर फर्स्ट. हा शेलचं ही पेटी आहे ज्याच्यामध्ये एक किडा असतो. त्या किड्याच्या पोटामध्ये पल तयार होतात. तो हा लाईव्ह असा सेल करतात ऑनलाईन. तर बघूया आता की खरंच काही पल निघतात का याच्यामध्ये. सो आय ऑर्डर वन. आणि रिअल पल मला ॲक्च्युली कधी कधी तुम्ही ते लॅबमध्ये पण तयार केले जातात. सो लेट्स सी कसे पल निघत आहेत. हे आता ओपन करूया आपण. खुल जा सिम सेम. हे बघा केवढा मोठा आहे ना. जर स्मेल भयंकर वाईट स्मेल येतो आहे कारण किडा आहे आतमध्ये. सो आता आपण तो ओपन करूया. श्री विष्णू भगवान की जय. ओपन व्हायला तयारच नाही आहे अजून. आता सर्व बाजूने त्याला कट करून घेते जेणेकरून तो ओपन व्हायला मदत होईल. इट्स रिअली हार्ड. इट्स नॉट इझी टू ओपन दिस थिंग्स. आपल्याला जेवढं ऑनलाईन दिसतं सोपं आहे तेवढं सोपं नाही आहे. ओपन केलेलं आहे आणि मला पल दिसत आहेत. हे बघा. सो हे पल आहेत ते आपण आता ओपन करूया. हे म्हणजे प्लास्टिकचे पल नाही आहेत त्यामुळे दीज आर द रिअल पल. सो हे बघा हे रिअल पल आहेत जे त्याच्या स्किनमधनं बाहेर निघतात. हे खरं अंगठीमध्ये टाकून तुम्ही घालायचे असतात. दीज आर द रिअल पल. हे बघा. सपोज टू वेअर द ग्लव्ज. मी तर ग्लव्ज घालून येते. ओके, आपण आता परत हे बघा ग्लव्ज घालून आली आहे कारण की तो किडा असल्यामुळे हात लावायला भीती वाटते. सगळं खूप यकी वाटतं. पण हे बघा हे बघा हा निघाला बघा. हा थोडा मोठा आहे. बघा हे रिअल पल आहेत. आपण कधी कधी आपल्याला फसवलं जातं. आपल्याला दुकानामध्ये प्लास्टिकचे पल देऊन रिअल पल आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे मी म्हणलं यावेळेला आपण तो आणूनच बघूया आणि रिअलच पल आपण काढूया आणि हेच रिंगमध्ये त्यांना रिक्वेस्ट करूया की हाच रिंगमध्ये मला हवा आहे. हा शेप चांगला आहे जो रिंगमध्ये वापरता येईल. सो खूप मोठे नाही आहेत, छोटे आहेत सगळे. एक वीकपासनं पडलेला होता आणून ॲमेझॉनवरनं कारण तो फ्रेश वॉटरमधनं ते लगेच काढून इकडे पाठवतात. त्यामुळे जास्त दिवस ठेवलेला बरा नाही. त्याला स्मेल येतो एक प्रकारचा. कारण एक तर लाईव्हच आहे ना तो. एक किडा लाईव्ह किडा आहे तो. त्याच्या पोटामध्ये ते पल तयार होतात. सो हे असे पल खूप शायनी आणि रिअल पल आहेत निघत आहेत. हे तुम्ही पूजेला सुद्धा ठेवू शकतात. पल हे दिवाळीच्या पूजेच्या वेळेला ठेवू शकतात. त्यामुळे टायनी जे आहेत ते मी पूजेला ठेवणार आणि जे जरा बरे साईजचे आहेत ते रिंगमध्ये वापरणार. सो असं ह्या एका साईडचे निघालेले आहेत सगळे. आता आपण दुसरीकडे बघूया.
यात थोडे 1-2 मोठे आहेत. सो तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर ॲमेझॉनवर ऑर्डर करू शकतात. लाईव्ह पर्ल म्हणून टाईप करा, तुम्हाला मिळू शकतं हे. आणि मग तुम्ही काढून तुम्हाला हवी ती ज्वेलरी तयार करायला देऊ शकता ज्वेलरकडे. एव्हरी पर्ल इज डिफरंट शेप. म्हणजे एवढे कोणी प्लास्टिकचे वगैरे आतमध्ये टाकून पॅक करून विकणार नाही. तेवढं काही अजून वर्ल्ड एवढं फेक झालेलं नाही आहे की प्लास्टिकचे रॅप करून ते स्किनमध्ये रॅप करून ते पाठवतील. पण हे त्यांचे लॅबमधले सुद्धा असू शकतात. म्हणजे रिअल शेल ओशनमधला नसेल कदाचित हा त्यांचा बिझनेस म्हणून ते लाईव्ह शेल त्यांच्या लॅबमध्ये तयार करत असतील. लॅबमध्ये म्हणजे काही लोक कसे केशर तयार करतात आणि केशर विकतात प्लॅन्ट लावून, तसं ते काही लोक हे शेल पाण्यामध्ये तयार करतात, पाळतात आणि मग त्याचे पर्ल विकण्यासाठी मग ते बिझनेस करतात. सो तसंही असू शकतं. ॲमेझॉन थ्रू तसंच येऊ शकतं कदाचित. ओशनमधलं रिअल नाही मिळणार आपल्याला, नक्कीच आहे ते मिळायला यू हॅव टू बी लाईक ज्वेलर्स बिझनेसमॅन ऑर समथिंग, तेव्हा तुम्हाला ते मिळू शकतं. पण हे लाईव्ह त्याच्या पोटातलंच असल्यामुळे हा रिअलच पर्ल आहे, हा प्लास्टिकचा नाहीच आहे नक्कीच. सो आय एम हॅपी की मला एक रिअल पर्ल मिळालेला आहे जो मी रिंगमध्ये घालू शकते. आणि जवळजवळ 2 मिळालेत मला त्या शेपचे, जे मी रिंगमध्ये घालू शकते, सर्कल शेपचे. आय थिंक 3 तरी आहे सर्कल. थोडं त्याच्यावर स्किन असते त्यामुळे ते मी वॉश करणार आहे त्या पाण्याने. यू हॅव टू वॉश देम विथ द वॉटर. आता नाही आहे, फक्त शेलवरच तयार असतात, बाकी कुठेही तयार नसतात ते. त्यामुळे आता हा झालेला आहे, याच्यातले एवढेच निघाले. ऑनलाईन दाखवतात खूप मोठे मोठे निघत आहेत वगैरे, पण ते छोटे शेल असतात. हा मोठा आहे तरी छोटे शेल त्याच्यामध्ये. सो इट्स काइंड ऑफ लक की तुम्ही मागवल्यानंतर तुमच्या पदरी काय येतं आहे, तुमच्या नशिबी काय येतं आहे, छोटे पर्ल येत आहेत का मोठे येत आहेत. गॅरंटीने सांगू शकत नाही तुम्ही की ते मोठे पाठवतात, कारण त्यांना नाही बाहेरून माहिती नसतं की छोटे पर्ल तयार झालेत का मोठेमध्ये. सो हे असे पर्ल मला मिळालेले आहेत. हे रिअल पर्ल आहेत गाईज, आणि हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं म्हणून मी दाखवलं. त्याला आपण वॉश करून घेऊया. आता हे पण वॉश करून घेऊया. हे बघा मी चाळणीमध्ये ठेवले, कारण ते खूप बारीक निघाल्यामुळे मला ना चाळणीमध्ये धुवावे लागतं, जेणेकरून आय विल नॉट लूज एनी पर्ल. त्याच्यावरची थोडी थोडी स्किन राहिलेली ती काढून घ्यायची पाण्यामध्ये सोडून आपण. आणि हा हे बघा याच्यावर आहे अजून स्किन थोडीशी. स्किन काढल्यावर त्याची शाईन लगेच बाहेर येते. सो हे असे वॉश केलेले मी इथे ठेवते. कलर वेगळे वेगळे आहेत गाईज. एक असा पीच कलरचा आहे, एक पूर्ण व्हाईट आहे, एक पूर्ण असा, एक वेगळे वेगळेच कलर आहेत त्याचे, शेड्स वेगळे आहेत त्याच्या. सो आय एम हॅपी की त्याच्यामध्ये थोडे सर्कल निघाले, जेणेकरून मी ते रिंगमध्ये वापरू शकली पाहिजे. माझ्या रिंगमध्ये रिअल पर्ल मला कधीच मिळत नाही. किती सोनाराकडनं जरी घेतलं तरी तो रिअल पर्ल नसतोच, कारण क्वालिटी वाईज ते विकतात. जर तुम्ही रिंग स्वस्त घेतली तर तो पर्ल कमी क्वालिटीचा असतो. त्यांच्याकडे क्वालिटी वाईज असतात पर्ल सगळे, आणि मग रिंग कोणत्या क्वालिटीचा पर्ल घातला हेही आपल्याला माहिती नसतं. त्यापेक्षा आता हा ओरिजिनल देऊन मी रिंग तयार करून घेणार आहे, कारण मून म्हणून तुम्ही जर रिंग घालत असाल आणि पर्ल जर तुमचा रिअल मिळत नसेल तुम्हाला, तर त्या रिंगची काही फायदा नाही आहे. रिंगचे बेनिफिट्स होण्यासाठी तुमच्याकडे रिअल पर्ल असणं आवश्यक आहे. हे बघा यामध्ये काही पर्ल असे ज्याला बिलकुलच शाईन नाही आहे. हे बघा हे जे पर्ल आहेत ना, हे बघा आता हे पीच कलरचे आहे थोडेसे. हे दीज आर द पीच कलर्स. हे पीच कलर आहे थोडासा, आणि हे पूर्ण व्हाईट आहेत.
हा पीच कलर आहे थोडासा, व्हाईट व्हाईट पीच कलर, व्हाईट पीच कलर, पीच कलर, पीच पण नाही, पिंक म्हणता येईल. पर्लमध्ये पिंक असतो, पीच नाही. सो कदाचित सगळ्यांचा कलर नंतर चेंज झाला असता, कारण ते खूप छोटे आहेत. त्याची ग्रोथ पूर्ण झाली असती तर कदाचित त्याचा कलर चेंज झाला असता. सो हे व्हाईट एवढे निघाले आणि हे पिंक निघाले, असे निघालेले आहेत. आय एम हॅपी फॉर द सर्कल वन्स, दोज आर पिंकिश आहे थोडेसे, पण दॅट्स फाईन. आणि हा एक व्हाईट आहे जो मी वापरू शकते रिंगमध्ये, जो मून म्हणून वापरला जातो. सो त्याला गोलच वापरतात असं म्हणतात, तर हा एक मला वापरता येईल म्हणून. तर अशा प्रकारे तुमच्याबरोबर मला व्हिडिओ शेअर करायचा होता म्हणून मी हे ओपन केलं आहे तुमच्यासमोर. आणि तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गीता US रसोई 77ला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.